ज्या महिला डिव्होर्सी आहेत, ज्या महिला सिंगल मदर म्हणजे लग्नच झालेलं नसेल, मुलंच वाढवत असतील, जे पण असेल ते. पण त्यामध्ये कसं होतं, की मग वडील कुठे आहेत? आणि जर वडील आहेत, तर मग वडिलांचा त्याच्यामध्ये रोल काय? म्हणजे काहीही कारण सांगून ते म्हणतात, की "अरे कास्ट सर्टिफिकेट नाहीच आहे." तर मग काय करायचं? म्हणजे तुम्ही जातीअंताच्या पलीकडे जायचं म्हणताय. तुम्हाला इंटरकास्ट मॅरेज चालतं आणि दुसरीकडे तुम्हाला प्रत्येक वेळी वडिलांच्या जातीवरूनच मुलांना जात प्रमाणपत्र द्यायचा अट्टहास तुमचा असतो. म्हणून मला वाटतं, की मुळावरच आपण घाव घातला पाहिजे. की अरे आपल्या मुलाला शिक्षण द्यायचंय आणि त्या शिक्षणासाठी जर जात प्रमाणपत्र महत्वाचं आहे आणि तेच त्याचे वडील देत नसतील, तर मग माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय? मला नाही काय करायचंय. मी जर जर तुझ्याकडेच बोलले, तर तूच वाढव. तूच कर त्याचं जे पण कसं संगोपन करायचंय ते. मग त्याच्या कास्टचं पण जे पण असेल ते तूच बघून घे. सुप्रीम कोर्टाने जी आता गाईडलाईन दिली ना, ती इतकी उत्तम दिली ना, की आईच्या जातीवर सुद्धा मुलांना मिळू शकतं कास्ट सर्टिफिकेट. पण ते कसं नमस्कार, मी प्रियदर्शिनी. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या खास चर्चेमध्ये. खरं तर पुरुष सत्ता आपल्या रक्तामध्ये आणि रोजच्या आयुष्यात इतकी भिनली आहे की त्याचा आपल्याला कुठे प्रत्यय येत नाही किंवा हे काही चुकतंय असंही आपल्याला वाटत नाही. अशी अनेक उदाहरणं खरं तर आपल्याला सांगता येतील, पण पुरुषाची किंवा मुळातच मुलांना कुठली जात लावायची हा प्रश्न जर तुम्ही कुणालाही विचारला, तर अर्थातच वडिलांची जात मुलाला किंवा मुलीला लागते. हे आपल्याला अगदी सर्वश्रुत आहे किंवा सर्व मान्यही आहे. पण दोन वेगवेगळ्या जातीतल्या लोकांची जर लग्न होणार असतील, तर अशा वेळेला कुणाची जात लावायची? किंवा ज्या एकट्या महिला आहेत त्यांनी किंवा विभक्त महिला आहेत त्यांनी आपल्या मुलांना कुठली जात द्यायची? ह्या सगळ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर विचार विनिमय झालेला आहे आणि खूप युद्धही खरं तर या मधल्या काळामध्ये त्या विषयावर रंगलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि त्याचाच परिणिती म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे की फायनली आईची जात जी आहे ती आता मुलांना देता येऊ शकते. असा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. पण या निर्णयाचे नक्की पडसाद काय उमटणार आहेत, याचा फायदा आणि तोटा हा नक्की कुणाला होणार आहे, आणि असा निर्णय घेण्यामागचा विचार काय आहे, या सगळ्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठीच आपण निमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट स्नेहल यांना. ऍडव्होकेट स्नेहल, तुमचं स्वागत आहे आजच्या या चर्चेमध्ये. येस स्नेहल मॅडम. नक्की. सगळ्यात आधी धन्यवाद, की मला तुम्ही इथे या प्लॅटफॉर्मवरती बोलवलंत, की माझे विचार याबाबतचे काय आहेत ते जाणून घेण्यासाठी. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्यावेळेस एक सिंगल मदर ज्या आहेत, ज्या विधवा महिला आहेत, त्यांना एक दिलासा मिळालाय. कारण कसं झालंय, की अ, आपण लग्न करतो. लग्न केल्यानंतर घरचे म्हणजे सासरचे आपल्याला व्यवस्थितच बघतील असं आपण नाही सांगू शकत. मुलाला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतील, वागवतील. पण सून त्यांची आवडीचीच असेल आपण नाही सांगू शकत. आणि त्यानंतर जर नवरा अचानक मध्ये जातोय, तर मग मुलीने काय करायचं? तिच्या पाठी एक मुलगा आहे. मग ती अशा सासरच्यांसोबत तर राहू शकत नाही, की जे तिला त्रास देतील. आता नवरा नाहीये म्हटल्यानंतर सासरचे बड ऑब्व्हियस जास्तच त्रास देऊ शकतात. मग ती तिच्या घरच्यांकडे निघून जाते. निघून गेल्यानंतर प्रश्न पडतो, की मूल, तिच्या पदरी असलेलं मूल, मग ती कसं वाढवते? आणि जेव्हा ती वाढवायला घेते आणि जेव्हा त्याचा शिक्षणाचा विषय येतो आणि तिथे कास्ट सर्टिफिकेट मागितलं जातं. तिथे प्रश्न येतो, की आता त्या स्त्रीने काय करायला पाहिजे? मग ती सासरच्यांकडे जाणार. सासरचे नाही म्हणणार, की "नाही, नाही द्यायचं आम्हाला." मग त्या स्त्रीने काय करायला पाहिजे? कास्ट सर्टिफिकेट शिवाय मुलाचं शिक्षण अधुरं राहू शकतं. तर याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जी आता गाईडलाईन दिली ना, ती इतकी उत्तम दिली ना, की आईच्या जातीवर सुद्धा मुलांना मिळू शकतं कास्ट सर्टिफिकेट. पण ते कसं, जर ते मूल लहानपणापासून आईच्या समाजामध्ये वाढलेलं असेल, तिथे वावरलेलं असेल, तिथे मोठं झालेलं असेल, या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून ते सर्टिफिकेट दिलं जाईल. अजून परिपत्रक आलेलं नाहीये त्या संदर्भामध्ये, पण खूप चांगली गोष्ट झालेली आहे ही, की ज्या महिला डिव्होर्सी आहेत किंवा ज्या महिला सिंगल मदर म्हणजे लग्नच झालेलं नसेल, मुलंच वाढवत असतील किंवा जे पण असेल ते. पण त्यामध्ये कसं होतं, की मग वडील कुठे आहेत? आणि जर वडील आहेत, तर मग वडिलांचा त्याच्यामध्ये रोल काय? मला नाही काय करायचंय. मी जर जर तुझ्याकडेच बोलले, तर तूच वाढव. तूच कर त्याचं जे पण कसं संगोपन करायचंय ते. मग त्याच्या कास्टचं पण जे पण असेल ते तूच बघून घे. आणि मग अशा
असे असे प्रश्न घेऊन स्त्री जेव्हा बाहेर पडते, तेव्हा लोकही तिला तेच विचारणार आहेत, की तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आम्ही कुठल्या बेसवर द्यायचं? आणि तिच्याकडे जो बेसच तिला नसेल, तर मग तिच्या मुलाचं आयुष्य खराब होऊन जातं. तर ते नको व्हायला म्हणून सुप्रीम कोर्टाने एक दिलासा दिलेला आहे. दुसरी गोष्ट, माझ्याकडे भरपूर अशा केसेस आहेत, ज्यामध्ये मी बोलू शकते, की खरंच पुरुष अजूनही स्त्रीला समान दर्जा नाही देत. मी बोलू शकते कारण अ, आता मला नावं नाही घ्यायची आहेत माझ्या क्लायंट्सची. पण एक क्लायंट आहे जी एस-सी कॅटेगरीमधली आहे आणि तिने जो नवरा केलाय तो मायनॉरिटीचा आहे. म्हणजे तिच्यापेक्षा फक्त एक कास्ट अप्पर असेल आणि याच्यामध्ये असं झालेलं आहे, की तो आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आहे आणि बायकोला घरातून हाकलून दिलंय आणि मूल तिच्याकडे आहे ते 5 वर्षाचं आहे. आईकडे राहतीये. आता मुलाला सोडून दुसरं काही करू शकत नाही म्हणून बिचारी घरकामं करते. चांगली शिकलेली आहे, पण मुलाला वेळ द्यायचा म्हणून घरकामं करते. त्याच्यानंतर शाळेमध्ये मुलाला विचारलं जातं, की तुझे वडील काय करतात? और तुझे वडील येत का नाहीत? तुझे वडील कुठे आहेत? मुलाला माहितीच नाहीये, की वडील कुठे आहेत. आणि आईला माहितीये तर आईला सांगतात, की तुम्हाला इथे यायची गरज नाही. आम्ही वडिलांना विचारतोय, तर वडीलच आम्हाला हवेत. वडिलांचं नावापुढे लागतंय आणि आम्हाला त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हवंय. तर त्यांनी खूप वेळा त्यांच्या मिस्टरांना अ, संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी असं सांगितलं आहे, की तुझा आणि माझा संबंधच उरलेला नाहीये. तर त्या मुलाची जबाबदारी मला घ्यायचीच नाहीये. आता त्याचं शिक्षण, त्याचं जे पण खाणं-पिणं वगैरे जो पण खर्च आहे, त्याला जे पण डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते मी काही करणार नाही. तूच तुझं बघून घे जे काय करायचंय ते. तर मग ती माझ्याकडे एकदा आली होती. ती मला म्हणाली, की "मॅडम आता माझा नवरा असं म्हणतोय, तर आता काय करू शकतो?" आता कोर्टात केस चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही कोर्टामध्ये ॲप्लिकेशन देऊन जज साहेबांना कन्व्हिन्स करून आम्ही कास्ट सर्टिफिकेट मागवून घेतो. ते देतातही. पण मग काही अ, काही टॉपिक्समध्ये असं होतं, की नाही जायचंय नवऱ्याला, की नाही मला माझ्याकडे नाही, मी नाही मला नाही जायचंय किंवा केस चालू आहे, तर त्याला कोर्टामध्ये यायचंच नाहीये. किंवा इतर केस अनेकही चालू आहे कारणं काढली पण जातात. हरवले, येस, सापडत येस, येस, नाहीये. येस. एक्झॅक्टली. येस, येस, येस. म्हणजे काहीही कारण सांगून ते म्हणतात, की "अरे कास्ट सर्टिफिकेट नाहीच आहे." तर मग काय करायचं? मग यावेळेस आईंनी काय करायचं, की अरे आपल्या मुलाला शिक्षण द्यायचंय आणि त्या शिक्षणासाठी जर जात प्रमाणपत्र महत्वाचं आहे आणि तेच त्याचे वडील देत नसतील, तर मग माझ्या मुलाच्या शिक्षणाचं काय? हा जो मोठा प्रश्न सिंगल मदर्स म्हणा, एक विधवा स्त्री म्हणा, यांना जो पडलेला असतो ना, तो खूप गंभीर विषय आहे मॅडम. हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि याच्यावरती निवारण म्हणून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय ना, तो त्यांना खूप हेल्पफुल होणार आहे. पण याच्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण परिपत्रक अजून निघालेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने निर्णय जरी दिला असला, तरी सरकारचं काम आहे, की यावरती आपण पटापट परिपत्रकं देऊन त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करण्यात यावा. पण आता ते कधी या गोष्टीवरती त्यांचं काम पूर्ण करतील नाही सांगू शकत. कालच मी तहसीलदारांना जाऊन भेटले, तर त्यांनी मला सांगितलं, की "मॅडम या महिन्याच्या एंडिंगपर्यंत परिपत्रक येईल." आता त्यांनी हा मला दिलासा तर दिलाय, पण नाही सांगू शकत ना आपण. आपण एका विश्वासावर बसू पण शकत नाही, की "हां बाबा त्यांनी सांगितलं म्हणून होईलच." कधी-कधी आपली दिशाभूल पण करण्यात येते. पण आपण निगेटिव्ह न घेता मी म्हणेन, की आपण पॉझिटिव्ह घेऊया, की काहीतरी पॉझिटिव्ह मिळेल आपल्याला आणि एकदा परिपत्रक आलं, की मग मार्ग मोकळे होऊन जातील आपल्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट मिळण्याबाबतचे. पण हे परिपत्रक मिळणं हे का आवश्यक आहे? मला असं वाटतं हे तुम्ही खरं तर सांगावं. याचं कारण असं आहे, की अ, लोकांना बऱ्याचदा असं वाटतं, की अरे न्यूजपेपरमध्ये बातम्या आल्या म्हणजे आता उद्या जाऊन आपण हे जात प्रमाणपत्र घेऊ शकतो. असा एक विश्वास लोकांना तयार होतो. पण हे येस. परिपत्रक येणं हे का आवश्यक आहे? मॅडम कसं होतं ना, आम्ही जेव्हा कोर्टामध्ये केसेस लढत असतो ना, तेव्हा प्रत्येक केस लढताना आम्हाला जर ती केस आम्हाला त्याच्यामध्ये जो निर्णय होणार आहे, त्याच्यात बदल घडवायचा असेल, तर आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्स आम्हाला द्यावे लागतात, की अ, हे बघा, हे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. तर यानुसार आता जो पण निर्णय होईल तो तुमचा असेल. मग त्याच्यावरती जज साहेब विचार करतात आणि मग त्यानुसार ते आपल्याला निर्णय सांगतात. त्यांची जजमेंट पास करतात. मग त्याच प्रकारे ह्या पण गोष्टी आहेत, की आता जर सुप्रीम कोर्टाने आपल्याला जो गाईडलाईन दिलेली आहे,
त्यांनी जे सांगितलेलं आहे की आईच्या जातीवरती आता मुलांना प्रमाणपत्र मिळू शकतं, पण त्यांनी ते फक्त निर्णय दिलेला आहे. त्याच्यावरती अंमलबजावणी ही सरकारला करायची आहे. सरकार जेव्हा परिपत्रक काढेल त्याच्यानंतरच सामान्य माणसांना मार्ग मोकळा होईल. कसं असतं की आता माझ्या मुलाला जर मला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं, माझा नवरा माझ्या जवळ नाहीये आणि मीच त्याचं संगोपन करते तो जन्माला आला तेव्हापासून. आणि आता मला कास्ट सर्टिफिकेटसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून मी कोर्टात जातेय. मी एकटी कोर्टात गेले म्हणून सगळ्याच जर कोर्टात गेल्या तर मग प्रॉब्लेम होईल ना. त्याच्यापेक्षा सरकारने काय करायला पाहिजे, पटकन परिपत्रक काढलं तर बाकीच्या स्त्रियांना इतकं कोर्टाची पायरी चढायची गरज नाही लागणार मॅडम. त्याच्यामुळे परिपत्रक खूप गरजेचं आहे, की एकदा जर परिपत्रक निघालं ना, तर मग बाकीच्या स्त्रिया ज्या आहेत ना, त्यांना इझिली कास्ट सर्टिफिकेट काढणं इझी होऊन जाईल. अगदी खरं तर असं होतं की बऱ्याचदा असे निर्णय येतातही आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची हे मात्र कुठलीही प्रकारची माहिती ही लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. आपण ज्या वर्गाबद्दल बोलतो आहोत तो वर्ग आर्थिकरित्या निम्न स्तरातला असू शकतो आणि त्या बरोबरीनं रिसोर्सेस जिथे कमी असतील, माहिती कमी असेल, अशा स्तरातला असू शकतो. त्यामुळे तिथे त्या महिलांना असेल, त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायचं असेल तर या निर्णयाचा नक्की उपयोग होऊ शकतो. पण यामध्ये आणखीन एक गोष्ट होती, म्हणजे जितकं मला माहिती होतं त्याच्या याच्यानुसार अशा पद्धतीचा निर्णय जो आहे तो ऑलरेडी आपल्याकडे झालेला होता, की मुळात जर मूल हे आईकडे वाढलेलं असेल तर त्यानुसार ते प्रमाणपत्र जे आहे ते आईच्या नावाचं किंवा आईच्या जातीचं प्रमाणपत्र त्या मुलांना मिळत होतं. पण त्यासाठी एक चौकशी समिती नेमावी लागत होती आणि त्या चौकशीमध्ये जर हे कळालं की मूल जे आहे ते लहानपणापासून आईकडे वाढलेलं आहे, तेव्हा कुठे ते त्या जातीचं प्रमाणपत्र म्हणजे आईच्या जातीचं प्रमाणपत्र त्याला देता येऊ शकतं. पण अधिकारी मात्र अशा पद्धतीची चौकशी करायला टाळाटाळ करायचे. आता स्नेहल मॅडम, हे खरंच तुम्हाला असं वाटतं का की अशा पद्धतीनं निर्णय आल्यानंतरही, आता कदाचित एका महिन्यामध्ये परिपत्रक जरी आलं तरी या निर्णयानंतरही, परिपत्रक आल्यानंतरही अशी जर एखादी अट त्याच्यामध्ये असेल, त्या कायद्यात जर असेल तर पुन्हा पुन्हा फिरून तोच नियम होणार आहे. तर याच्यात नक्की काही बदल झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का? अ, सध्या आपण यावरती ना मॅडम जास्त बोलू नाही शकत, कारण परिपत्रक आल्यावरतीच आपल्याला मेन मुद्दा त्यांचा कळणार आहे, की त्यांना एक्झॅक्टली करायचं काय आहे. जर त्यांना खरंच महिलांच्या वतीने जर विचार करायचा असेल, तर ते अट घालणार आहेत, थोडंसं सौम्य ठेवतील. पण जर त्यांना अटी घालून महिलांना आपलं पुरुष प्रधान एका याच्यात जकडूनच ठेवायचं असेल, तर मग आपण नाही काय बोलू शकत. आता जो आधीच निर्णय झालेला होता ना, त्याच्यामध्ये कसं झालं होतं, की निर्णय झालाय, पण परिपत्रक यांनी काढलं नाही. दुर्लक्षित करतात हे, जाणून-बुजून दुर्लक्षित केला जातो हा विषय. कारण त्यांना तसंही एस-सी, एस-टी वाले शिक्षण घेत आहेत, हाच मुळात मोठा प्रश्न असतो. आणि आता त्याच्यामध्ये आई सिंगल मदर जी आहे, ती तिच्या मुलांना वाढवतीये. तर ती वाढवताना तिच्यासाठी जे पण प्रश्न उभे राहणार आहेत त्या मार्गांमध्ये, ते आपण कमी करण्यापेक्षा आपण वाढवू कसे शकतो, मला तर वाटतं की सरकार त्याच गोष्टींकडे जास्त लक्ष देतं. कारण जर असं नसतं तर आज एका आईला कोर्टामध्ये जाण्याची गरज लागली नसती मॅडम. अगदी आपल्या बरोबर ऍडव्होकेट हेमा पिंपळे पण आहेत. हेमा मॅडम, मी तुमच्याकडे येते. आम्ही चर्चा करत होतो की ज्या पद्धतीनं निर्णय जो आहे तो आलेला आहे आणि असं सांगितलं जातंय की आता म्हणजे बातम्यांमधनं असं कळतंय की आता आईची जात जी आहे ती मुलांना लावता येऊ शकते. अशा पद्धतीचे मथळे असलेल्या बातम्या ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. पण खरंच अशा पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन हे होणार आहे का? कारण याच्या आधीही असा निर्णय झालेला होता आणि त्या निर्णयामध्ये एक अट होती की या पद्धतीचे जेव्हा अर्ज येतील तेव्हा त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात यावी आणि जर आईकडेच ते मूल वाढलेलं असेल तर तशा पद्धतीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं. पण ही चौकशी समिती जी आहे ती अधिकारी वर्ग बऱ्याचदा नेमायला टाळाटाळ करायचे. आलेल्या ज्या महिला आहेत त्यांना याच्याबद्दलची फार काही माहिती नसायची, त्यामुळे तुम्हाला मिळत नाही असं सांगितलं जायचं. आता तो निर्णय आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय, तसे मथळे सेमच आहेत, पण याच्यातलं अंतर नक्की काय आहे? खरंच आता आईची जात लावणं तितकंस सहज शक्य होणार आहे का? हे मात्र
काय आहे, आपल्या देशामध्ये 2000 साली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग यांना जातीचं प्रमाणपत्र देणारे अधिनियम हा 2000 साली आपल्याकडे कायदा झाला. त्यामध्ये जे सेक्शन 4, 2, 3 क 1, 2, 3 अनुसार त्यामध्ये वडिलांची वंशावळ म्हणजे वडिलांच्या नातेवाईकाचं निर्गम उतारा, रजिस्टर नोंद, शाळा सोडल्याचा दाखला असं लिहिलेलं आहे. त्यामध्ये वडील फक्त आलेले, आई कुठेही त्यामध्ये उल्लेख आईचा केलेला नाही. त्यामुळे या विशेष अनुमती याचिका सुप्रीम कोर्टापर्यंत जातात. आता यामध्ये अनेक केसेस आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रातल्या सांगू आपण, बाहेरच्या राज्यातल्या कशाला पाहायच्या. आपल्याकडे आचल नुपूर एक केस होती, अमरावती आणि नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय होता. त्यामध्ये त्याचा निर्णय पण आचलची आलेला होता. त्याचा हा निर्णय तर आलेला होता. नाही नाही, निर्णय काय असतो ते मी तुम्हाला सांगते. अजूनही कुठेही असा निर्णय झालेला नाही की आईची जात लावा. सुप्रीम कोर्टापर्यंत ते पेंडिंगच पडलेलं आहे. फक्त करतात काय, कोर्ट ऑर्डर अशी करतात की शैक्षणिक गरजेकरता जात पडताळ समितीने तात्काळ यांना आईच्या जातीवरून मुलांची जात लावून त्यांना शैक्षणिक कामाकरता जातीचं प्रमाणपत्र द्यावं, अशा प्रकारच्या ऑर्डर्स करतात. परंतु आता आचलची केस असेल किंवा जैन, एक मला स्वानुभूती जैनची केस आठवतीये की त्या इंटरकास्ट होत्या आणि त्यांचे मिस्टर ओपन कास्टचे होते. आता जैन हे सुद्धा मिस्टर आचलचे ओपन कास्टचे होते. तर अशा वेळेला कोर्ट काय करतं, सर्कमटन्शियल सगळा एव्हिडन्स कलेक्ट करतं. म्हणजे डिवोर्स झालाय का, तर मग डिव्होर्सचं डीड कोर्टामध्ये फाईल करा. त्यानंतर किंवा ऍक्सिडेंटनी गेलेले आहेत का, किंवा काय डेथ झालेली आहे का, त्यांची परितक्त्या त्या आहेत, तर त्याचं सगळं म्हणजे ते द्या, डॉक्युमेंटेशन करा. असं म्हणजे एव्हिडन्शियली सगळं कोर्टापुढे पुटअप केलं तरच आईची जात लागते. या सगळ्या प्रियदर्शनी, या सगळ्याच्या वर मला असं बोलायचं आहे की आज आपण लाडक्या बहिणी म्हणतो आणि लाडक्या बहिणींना 1,500 द्या, आता आम्ही 3,000 देऊ, आम्हाला निवडून द्या, किंवा सगळ्या स्टेटचा जर आपण विचार केला तर अगदी बिहारचं उदाहरण घ्या तुम्ही, 10,000 रुपये महिलांच्या खात्यावर टाकले. परंतु आज एकल महिलांची संख्या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने राज्याचा आपण विचार केला तर झालीये. आणि अशा परिस्थितीमध्ये माझं तर नेहमी आग्रहाने म्हणणं असतं की तुम्ही इतके कायदे बदलतात, अगदी आयपीसी हे सगळे इंग्रजाच्या राजवटीतले कायदे आहे आणि त्यामध्ये न्याय मिळत नाही वगैरे वगैरे सांगून बीएनएस बदललं, त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड बदललं, हे सगळं बदललेलं असताना तुम्हाला आईच्या जातीच्या वेळेस प्रत्येक वेळेला मग एसडीओ कार्यालयात, तहसीलमध्ये जावं लागतं. त्यांनी रिजेक्ट केलं की जात पडताळणी समितीकडे जावं लागतं. जात पडताळणी समितीने रिजेक्ट केलं की मग अनुमती, ते विशेष अनुमती सूचक याचिका दाखल कराव्या लागतात. हायकोर्ट आलं, सुप्रीम कोर्ट आलं. हे सगळं पॉट आउट करताना त्या महिलेला जर ती परितक्त्या असेल, एकल असेल, मुलं घेऊन जर ती आर्थिकदृष्ट्या निर्भर नसेल, तिचा काही इन्कम सोर्स नसेल, तर प्रियदर्शनी तुम्ही विचार करा की त्या महिलेला तहसीलदार पासूनची जी लढाई लढावी लागते ती सुप्रीम कोर्ट दिल्लीपर्यंतचे. म्हणजे तुम्ही आम्ही एवढे एज्युकेटेड तरी दिल्लीला जायचं म्हणलं तर आपण विचार करतो ना, एक दिवस आपण विचार करतो या महिलेला आणि तो तिथपर्यंत खर्चिक फाईट आउट भाग नाहीये. करायला किती स्ट्रगल तो करावं खर्चिक लागत भाग असेल. नाहीये. आणि खर्चिक तर बाजू आहे, टाइम जातो, म्हणजे पैशाची अपव्यय होतो, हे सगळं आहे. आणि शेवटी होतं काय की तुम्ही स्वतःला परितक्त्या दाखवा, तुम्ही स्वतःला नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून तो गेलाय दाखवा. असं करण्यापेक्षा मला वाटतं की प्रत्येकाला अधिकार दिले पाहिजे. म्हणजे तुम्ही जातीअंताच्या पलीकडे जायचं म्हणताय, तुम्हाला इंटरकास्ट मॅरेज चालतं, तुम्ही इंटरकास्ट मॅरेजला प्रोत्साहन देण्यासाठी समाज कल्याण खात्यातर्फे मदत करता, आणि दुसरीकडे तुम्हाला प्रत्येक वेळी वडिलाच्या जातीवरूनच मुलांना जात प्रमाणपत्र द्यायचा अट्टहास तुमचा असतो. म्हणून मला वाटतं की मुळावरच आपण घाव घातला पाहिजे. म्हणजे बिबट्या आला, एक मिनिट, एक मिनिट. हेमाताई, मी थोडस तुम्हाला थांबवते. याचा अर्थ असा आहे की जरी हे मथळे आपल्याला दिसत असले की आईच्या नावावरनं किंवा आईची जात ही मुलाला आता लागू शकते, मुलाला किंवा मुलीला, अर्थात शैक्षणिक दृष्ट्या का असेना, पण ते तसं नाहीये. बरोबर आहे हेमाताई? मी म्हणतीये याच्यामध्ये तसं काही चुकीचं आहे? बरोबर आहे. एखाद्या महिलेला वाटलं की आता माझ्या मुलांना
मी माझी जात लावावी, तर तिला तसं सहजासहजी प्रमाणपत्र मिळणार नाहीये. बरोबर आहे. त्याच्यासाठी पुन्हा तिला कोर्टात जावं लागणार आहे. ही बाब आपण विसरता कामा नये, कारण जेव्हा अशा पद्धतीचे निर्णय येतात तेव्हा आपल्या सगळ्यांना एक कॉमन मॅन म्हणून आपल्याला असं वाटतं की आता आपल्या आजूबाजूच्या ज्या काही महिला आहेत त्यांना असं वाटेल की मला आता माझी जात माझ्या मुलांना लावायची आहे, तर तसं होणार नाहीये. त्यांना पुन्हा या सगळ्या प्रोसेस मधनही जावं लागणार आहे. मग असे मथळे तयार का होतात? सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर याची चर्चा का होते? मग मुळात जर पुन्हा तीच प्रोसेस करायची, याचा अर्थ या सगळ्यामध्ये काही विशेष बदल झालेला नाहीये. तो बदल हा फक्त त्या एका केस पुरता आहे. बरोबर आहे ताई? बरोबर, करेक्ट, एकदम करेक्ट. मग मला आता हा, बोला. जर आपल्याला असं करायचं असेल की आता महिलेला, म्हणजे थोडक्यात आपण असं मान्य करतोय की आता आईची जात ही मुलाला देण्याला हरकत नाही, असं आपण सगळेजण मान्य करतोय, असं म्हणायला हरकत नाहीये. पण त्याला मग टर्म्स अँड असा बदल- कंडिशन्स आहेत. त्याला हा. कंडिशन्स आहेत. त्याला कंडिशन्स आहेत. म्हणजे समजा माझं इंटरकास्ट मॅरेज आहे, मी ओबीसी कॅटेगरी मधली आणि माझा नवरा ओपन आहे, असं आपण गृहीत धरूया. आणि मी लगेच गेले, मी म्हटलं की नाही, मला आईलाच, आमच्याकडे आईलाच प्राधान्य द्यायचंय आणि आईचंच नाव लावायचं, तर होत नाही. जर ते एकत्र राहत असतील, गुण्या गोविंदाने राहत असतील, तर ते होत नाही. मला हेच म्हणायचंय की मुळावर घाव आपण घातला पाहिजे. आपण सगळीकडे म्हणतो की महिला आता असं झालंय, तसं झालंय, इथं गेल्या, तिथं गेल्या, शिखरावर गेल्या, विमानात गेल्या, इथं गेल्या. परंतु जिथं आईला स्वतःच्या 9 महिने गर्भात वाढवून मूल जन्माला घालणाऱ्या मुलाला आपली जात लावायचा अधिकारच इथल्या न्याय व्यवस्थेने, सामाजिक व्यवस्थेने आणि कौटुंबिक व्यवस्थेने नाकारला असेल, तर आपण लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये घेऊन करणार काय आहोत प्रियदर्शनी? यात हा मला प्रश्न पडतोय. आता आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ की जर आपण हे मान्य करतोय की आईची जात ही मुलाला द्यायला हरकत नाहीये कायदेशीररित्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये अटी आहेत, पण जर हे सर्रास करायचं असेल, प्रत्येक महिलेला ती कोर्टाची पायरी चढणं हे तितकंसं शक्य नाहीये, किंवा तितकं आर्थिक आणि दुसरं मनोबल आणि वेळ, अशा तिन्ही गोष्टींचा मेळ हा जमणारा नसेल, तर यासाठी काय करायला हवं हे मध्ये? मला तर एक म्हणायचंय की प्रियदर्शनी, तुम्ही पण खूप जबाबदार आहात. वेळोवेळी राज्यामध्ये महिलांच्या प्रश्नावर सगळ्या अंगाने चर्चा करणारं तुमचं हे मॅक्स वुमन चॅनल आहे, जे महिलांसाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. ज्या वंचित, शोषित, पीडित अशा महिला आहेत त्यांच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि मला वाटतं जातीचं प्रमाणपत्र मिळण्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जाणाऱ्या ह्या सुद्धा महिला वंचित, पीडित, शोषितच आहेत असं मी मानते. म्हणून मला वाटतं की या सगळ्या प्लॅटफॉर्मवर जी चर्चा होते, सुप्रीम कोर्टाचं एखादं गाईडलाईन आलं की समाज माध्यमांमध्ये ज्याची चर्चा होते आणि त्यामुळे वेगवेगळे प्रिन्सिपल जे मिसअंडरस्टँडिंग मधून सेट होतात ते जर बदलायचे असेल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देणारं जे अधिनियम आपल्यामध्ये 2000 साली अस्तित्वात आलं, त्यामध्ये कलम 4 मध्ये बदल करावा आणि जिथं वडिलांची वंशावळ किंवा वडिलांच्या जातीवरून मुलांची जात ठरवावी असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे, तिथं आयदर वडील ऑर आई असं करावं. म्हणजे पालक मुलं ठरवतील की आपल्याला आईची जात लावायची आहे का वडिलांची जात लावायची. हे मला वाटतं चेंज झालं पाहिजे. याच्यासाठी मला वाटतं राज्यभरातून आपण कुठेतरी एखादी मुवमेंट राबवली पाहिजे. कारण पूर्वी बघा तुम्ही, अहिल्या रांगणेकर असतील, पूर्वी ह्या सगळ्या लाटण्याचा मोर्चा तुम्हाला आठवत नसेल, परंतु वाचनात तुमच्या असेल, राज्यामध्ये लाटणे दाखवूनच आपण अशा प्रकारच्या कायद्यामध्ये 498 हे कलम सुद्धा आयपीसी मध्ये हे असं करूनच आपण इन्सर्ट केलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं की ही जी चळवळ राज्यभरातून आपण राबवली, तर निश्चितपणे जे विधिमंडळात कायदे मध्ये दुरुस्ती करणारी लोक बसलेली आहेत राज्यामध्ये, ते याचा गांभीर्याने विचार करतील. त्यामुळे मला वाटतं प्रियदर्शनी, आपण ही एक मुवमेंट म्हणून राज्यभरात चालवली पाहिजे अशी माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे. वास्तविक पर्सनल मला याचे काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु ज्यावेळी कोर्टामध्ये आमच्याकडे महिला येतात की बघा ना ताई, जात पडताळणी समितीने आमचं व्हॅलिडिटीच दिली नाही आम्हाला, त्यावेळी मग कुठंतरी माणूस म्हणून आपण लगेच विचार करायला लागतो. कारण महिला ज्या येतात त्या निम्न आणि खालच्या स्तरातल्या मोठ्या प्रमाणावर महिला जातीच्या प्रमाणपत्रासाठी येतात.
अगदीच, कारण हे जात प्रमाणपत्र जे आहे हे सगळ्या पद्धतीच्या आरक्षणासाठी अतिशय महत्वाचं असतं. बऱ्याचदा असं होतं की एकल महिला आहेत त्या विभक्त झाल्यानंतर केवळ जातीच्या प्रमाणपत्रासाठी म्हणून त्यांना त्यांच्या कधी काही असलेल्या नवऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. ते अवलंबत्व कमी करण्याचा एकंदरीतच आपलं सरकार काही विचार करतंय का, याचाही आपल्या सगळ्यांना विचार करायला हवा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जर आपण मानतो आहोत की आईची जात ही मुलांना देणं योग्य आहे, किंवा आपण ते जर मान्य करतो आहोत, किंवा आई ही खरं तर बेसिकली वडिलांची जात देण्याऐवजी आईचीच जात का बरं देता येऊ नये, याच्यावरही आपण विचार करत नाही आहोत. तर त्याच्यावरही खरं तर विचार व्हायला हवा. आणि ज्या पद्धतीनं हेमाताई सांगतायत आपल्याला, त्या पद्धतीनं आपल्याला मुळातच आई किंवा वडील असं ऑब्लिक मध्ये घेता येणं शक्य आहे का? तर असं झालं की पुन्हा रिझर्वेशन आणि आरक्षणाचा पुन्हा तो मुद्दा उपस्थित होईल, याच्यामुळे आपण बघतोय की मराठा आरक्षणावर अजूनही त्याच्यावर चर्चा सुरू आहे, आणि त्याच्यातला तसं पाहिलं तर फार विशेष तोडगा निघाला नाही. मॅडम, आपण जर बघितलं गेलं ना तर संविधानातलं आर्टिकल 15 आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सरळ सरळ की तुम्ही रिलिजन वरून किंवा कोणाच्या बर्थ वरून, कोणाच्या कास्ट वरून किंवा सेक्स किंवा त्यांच्या प्लेस ऑफ बर्थ वरून तुम्ही त्यांची सिटिझनशिप तुम्ही किंवा त्यांचा माणूस पण तुम्ही नाही ठरवू शकत. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्याच्या जातीवरतून तुम्ही नाही ठरवू शकत की ती व्यक्ती त्याच जातीमध्ये वाढलीये की नाही. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जी आता केस गेली होती त्या केस संदर्भात जर बोलायचं झालं ना तर नवरा बायकोकडेच होता. नवरा त्याच्या घरी नव्हता, तो बायकोकडे राहत होता आणि बायकोकडे राहिल्यामुळे काय झालं की तिची मुलं तिच्याच समाजामध्ये वाढली गेली आणि आता ती तिथे वाढली गेली तर मग कास्ट सर्टिफिकेट 100% तिला तिच्याच कास्टनेच मिळायला पाहिजे होतं, कारण नवऱ्याचं काहीच नाहीये. राइट. माझं असं म्हणणं आहे की कॉन्ट्रीब्युशनच नाहीये प्रॉब्लेम नाही मुलांच्या आला पाहिजे. वाढीमध्ये येस, येस. कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रिब्युशनच नाहीये. आणि जर वडिलांचं मुलांच्या बाबतीमध्ये कुठे कॉन्ट्रिब्युशनच नाहीये, तर मग तुम्ही हक्क कसा काय गाजवू शकता? तिथे त्या महिलेचं काय? तिनेच तिच्या मुलांना वाढवलं. तिनेच तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिनेच कॉन्ट्रिब्युशन करणं. तर मग जेव्हा कास्टचा विषय येतो, तेव्हा मग बापाचीच कास्ट का, आईची कास्ट का नको? हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं हेमा मॅडमने सांगितलं, की का नाही आपण जेव्हा आपण वंशाचं बोलतो, तेव्हा मग आई आई का नाही? 9 महिने आई तिच्या गर्भामध्ये बाळाला वाढवते आणि त्याच्यानंतर तो जन्माला आल्यानंतर त्याच्या नावाच्या पुढे बापाचं नाव लागतं. नावानंतर आडनाव पण बापाचंच आणि त्याच्यानंतर जर कास्ट पण बापाचीच लागणार असेल, तर मग आईचं कॉन्ट्रिब्युशन कुठे आहे? आपण जे म्हणतो आहोत की ज्या पद्धतीनं मुलांच्या वाढीमध्ये वडिलांचं कॉन्ट्रीब्युशन नसताना मग ती जात दिली जावी, पण दोन्ही जर इक्वली कॉन्ट्रीब्युट करत असेल तेव्हा मात्र पुरुषाची जात ही मुलांना लागते. हेमाताई, मला असं वाटतं की या सगळ्या कायद्यामधल्या नक्की त्रुटी काय आहेत ते तुम्ही आम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगू शकाल? नाही, काय आता सुप्रीम कोर्ट असेल किंवा खंडपीठ असतील, हे डिरेक्शन देतात जात पडताळणी समितीला, की तुम्ही दक्षता समिती नेमा आणि गृहभेट द्या, की खरंच ते जे पाल्य आहे ते कुठल्या पालकाच्या, म्हणजे आयदर मदर और फादर या कुठल्या पालकांच्या संस्कृतीमध्ये ते वाढलेलं आहे, मग खरंच ते विभक्त राहतायत का वगैरे वगैरे, हे गृहभेट देऊन पहा, अशा सूचना कोर्ट देतात आणि देऊ शकतात. परंतु मला मूळ मुद्दा, आपण जो आरक्षणाचा मुद्दा मांडला आता, ते म्हणजे अगदी बरोबर आहे की एकत्र जरी दोघं जण स्पाऊस राहत असतील, तरी प्राधान्य मुली, म्हणजे आईने गर्भात 9 महिने लेकरू वाढवायचं, कळा सोसायच्या, जन्म द्यायचं, आणि ज्यावेळी दवाखान्यातच मुलाची नोंद होते रजिस्टरला, त्यावेळी सुद्धा वडिलांचं नाव लावायचं. आता कुठे झालंय की आईचं पण नाव लावा वगैरे वगैरे वगैरे. परंतु मला एक सांगा तुम्ही, जर वडिलाची जात रिझर्वेशनची असेल आणि आईची जात ही जर ओपन कॅटेगरीतली असेल, तर तुम्ही कुठली जात लावणार? तर वडिलांचीच जात लावणार, बरोबर. परंतु जर मग आईची जात कॅटेगरीतली असेल, वडिलाची जात ओपन असेल आणि जर आईची जात लावायला लागले, तर मग आरक्षणाचा मुद्दा, त्याचा गैरफायदा घेतील आरक्षणाचा.
म्हणजे तुम्ही राईट टू इक्वॅलिटी जे आपलं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे संविधानाने दिलेलं आपल्याला, मग ते सेक्शन आर्टिकल 14-15 असेल, त्या राईट टू इक्वॅलिटीकडे आपण जात आहोत का? हिंदू कोड बिल आपण म्हणतो की विषमता सगळी निर्मूलन करण्यासाठी आपण हिंदू कोड बिल आणलं आणि स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा. मला असं वाटतं की त्या कुटुंबाला ठरवू देत. आता आरक्षणाचा बेनिफिट मिळवण्यासाठी हे करतात वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. परंतु त्या कुटुंबाला ठरवू देत की आईची जात लावायची का वडिलांची जात लावायची, असं मला प्राधान्याने वाटतं. आणि त्या पाल्यालाही ठरवू दे ना, त्या पाल्यालाही ठरवू दे की त्याला आईची जात आईनी वाढवलंय. हे बघा, पाल्य ठरवत असतं की मला आईने जास्त चांगलं वाढवलंय का वडिलांनी जास्त चांगलं वाढवलंय. आणि मला वाटतं प्रत्येकाच्या डोक्यात मला आरक्षणाचा बेनिफिटच घ्यायचा आहे, मला असंच करायचं असं काही नसतं. काही काही पाल्य अगदी अभिमानाने आईची जात लावण्याला तयार असतात आणि अभिमानाने आईच्या जातीचं सर्टिफिकेट काढायला तयार असतात. आपण जे हे संकुचित वृत्तीने वागतोय ना, हे आपण सोडलं पाहिजे. आणि मला वाटतं की स्त्री पुरुष समानतेचा जाहीरनामा तेव्हाच जाहीर होईल जेव्हा आयदर आई ऑर वडील अशा प्रकारची अमेंडमेंट पास आउट होईल. अगदी एक आहे की जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो निर्णय पुरुषांनी घ्यावा आणि जर तो दिला तर महिलांनी स्वीकारावा. ही जी भूमिका आहे ही मला असं वाटतं खरं तर बदलायला हवी. आणि जरी हा निर्णय आलेला आहे की आईची जात आता मुलांना लावणं शक्य असेल तरी त्याला काही नियम आणि अटी लागू आहेत. ते नियम आणि अटी लागू करून घेण्यासाठी म्हणून पुन्हा कोर्टाची पायरी ही तुम्हाला चढावीच लागणार आहे, हे मात्र विसरता कामा नये. जे त्या मथळ्यांमध्ये तुम्हाला दिसत नाही आणि ते फक्त मॅक्सिममच तुम्हाला करून सांगू शकतो. हेमाताई आणि ऍडव्होकेट स्नेहल, तुम्ही इथे आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. अशा पद्धतीचे कायदे जेव्हा येतात तेव्हा त्याबद्दल सोशल मीडियामध्ये खूप हिरहिरीने चर्चा होते, पण याच्या मागचं हे गणित उकलणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण याचाच अर्थ असा असतो की मी हे प्रमाणपत्र घेऊ शकत असेल तर त्याच्यासाठी काय नियम आणि काय अटी लागू आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या आत्ताच आपण उकलून सांगितलेल्या आहेत, हेमाताईंनी आपल्याला सांगितले आहेत. दोघींचे खूप खूप धन्यवाद. आणि मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स वुमनवर आपण अशाच पद्धतीनं सोशल मीडियावर बातमी घेतील, पण त्याच्या मागचं नक्की गणित काय आहे आणि शब्दांचे तेच अर्थ आहेत का हे आपण उकलण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो. तुर्तास इथेच थांबूया. थँक्यू सो मच.